90च्या काळात कोल्हापुरात एक फॅड होतं की तालमीच्या किंवा मंडळांच्या दारामध्ये मोठमोठ्या होळ्या पेटवायच्या, स्पीकर लावायचे, रस्त्याचाही ऱ्हास व्हायचा आणि प्रदूषणही वाढत होते. त्यावेळेला दिवंगत पत्रकार नंदकुमार वेडे असू देत, त्याबरोबर महादेव मोरे, राजू वेडे, घोरपडे असे बरेचसे लोक आहेत. त्यांनी त्यावेळेला किरकोळ ज्या शेणी जमलेल्या त्याची 5-10 शेण्याची होळी करून स्मशानभूमीला दिल्या. हे सातत्याने ते करत होते. कालांतरानं आम्ही ज्यावेळेला मोठं झालो आम्ही त्यांचा आदर्श घेतला होता. गेले 25 वर्ष मला जेवढं कळते, आपण होळीच्या निमित्तानं शेणीदान करत आलो. असं नाही की होळी करायची नाही, असं नाही. आपण होळी एक 10 किंवा 11 शेणांची होळी करून धार्मिक विधी करूनच आपण त्या दिवशी देतो. फक्त निमित्त आपण होळी पौर्णिमेला देतो आहे. त्यानंतर आमच्या लक्षात आलं असं एक 5-10 वर्षाने की फक्त होळीपुरतंच का व्हायला लागले. मग होळीपुरतंच न ठेवता आपण कोल्हापूर महानगरपालिकेची मदत घेतली. ठराविक ठिकाणी डिजिटल पोस्टर लावले की बाबा हे वर्षभर आपण द्यावं. कुणाचाही वाढदिवस असू दे, मयत झाला असू दे, 12वा असू दे, तुम्ही ज्या त्यावेळेला शेणी दान करावं. असं एक 5-10 वर्षानंतर लक्षात आलं. गेल्या 10 वर्षापासून आमच्याही लक्षात आले की आपण तिथं एक जी पेटी आहे, दानपेटी, त्या दानपेटीत शुल्लक रक्कम पडत होती. 2005-2010मध्ये शुल्लक रक्कम पडत होती. आपण त्यावरही प्रबोधन केलं की ज्यावेळेला आपण कुणाची रक्षा विचारायला जाऊ किंवा अंत्यविधीला जाऊ तर जाता खिशातली काही एखादी नोट असेल तर त्यात घालावी.